विजयी संघ हरिहरेश्वर सोबत खेळेल आजच्या दिवसातील उपांत्य पूर्वोपांत्य फेरी क्वार्टर फायनल. विजयी संघ आजच्या दिवसातील उपांत्य फेरीत अर्थात सेमी फायनल मध्ये दाखल होईल. रोज एक संघ सेमी फायनल गाठेल. उद्या स्पर्धेतील महत्त्वाचा दिवस बापोनवासियांसाठी बापोन प्रीमियर लीग BPL पर्व 4 आपण पाहाल. इन ॲक्शन संदीप बात्रे सरांना सुद्धा आपण पाहाल कॅप्टनच्या भूमिकेत उद्या. चला प्लीज 5 बॉलचं षटक आहे. 3 षटक 15 बॉलची मॅच. पिकला बॉल गाणीसाठी चांगला बॉल साईच्या बॅटमधून हातातून पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. इथे तुषारवर दबाव टाकलाय पहा. वाह रनिंग बिटवीन द विकेट गाणीची. पहिल्या बॉलला 2 धावा धावून घेतल्यात. मनोज आणि नितीन प्रारंभिक जोडी मैदानात. आजच्या मॅचचा विजेता ठरला गाणी. मनोजनी कमालीची फलंदाजी महत्वाच्या वेळेस तो षटकार ठोकला त्यांनी. हा चांगली गोलंदाजी साई मांजरेकरची. डॉट बॉल येईल गाणीसाठी. मग आज बापोनसाठी जे प्रेक्षक होते आता गाणीच्या बाजूने तेच प्रेक्षक श्रीवर्धनच्या बाजूने आता आहेत बागपोनवाले. डॉट बॉल आला त्यामुळे तिथे आवाज पाहायला मिळाला. व्हेल बॉल म्हणजे षटकार आल्यावर सुद्धा त्यांच्याकडून तसं ऐकायला मिळेल. कारण आता त्यांचा संघ नाहीये त्यामुळे जिंकेल तो संघ त्यांचा. हा वाईट बॉल. हाईटचाही वाईट दिलाय केरळच्या पंचांनी. तर 1 बॉलची वॉर्निंग पण येईल साई मांजरेकरला. साई पुन्हा एकदा ऑन साईडला. वाईट बॉल. स्वैर मारा भरकटलेली दिशा पाहायला मिळते. हा जर आपण पाहिलं तर तब्बल 7450 व्ह्यूज आपल्या या स्पर्धेत मिळाले. आता आपण पाहिलं तर 50 लोक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. आजच्या दिवसात 10,000 व्ह्यूज जातील. कारण अजून एक मॅच आहे. शेवटचा महत्त्वाचा मॅच आहे. जर या दोन्ही संघातून विजयी संघ कोण होईल तो हरिहरेश्वर सोबत खेळताना दिसेल. बागमांडला मयुरेशजी आम्हाला सांगतात बागमांडला विभागात एक तगडा संघ ओळखला जातो हरिहरेश्वर. कारण त्यांच्यामध्ये डॅशिंग गणे चावकर आपल्याला पाहायला मिळतात. केतन कोलथरकर आपल्याला पाहायला मिळतात. हा यावेळेस हवेत खेळलाय. गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावा येतील. हिरव्या कपड्याच्या त्या बाजूला 2 धावा सांगितल्यात आज पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅच मध्ये. केस पंच काय निर्णय आहे सांगा. बोल बोल. मी बाहेर आहे. बोल ना. आली का आलास. हा किती दिले त्यांनी डिझेलला. बाकी काय दिलेत नाही ना. कधी. हा बोला. हा हा. एक सिंगल पाहायला मिळाली. एकेरी धाव मनोजला. 4 बॉल 5. मनोज 7 धावा साईने खेळल्यात दिल्यात. नितीन पहिल्यांदा स्ट्राईकला. हा अपरकट स्ट्रोक चांगला आहे. किती धावा येतील पहा. षटकार.
मागणी ठरतायत थोडीशी. रुपेश चांदविळकर चौकाराला नितीनच्या बॅट मधून 2 बॉल 10. मनोज याही वेळेस चांगला स्ट्रोक. अतुल साई फक्त बघत राहिले. चेंडू काऊन दिला ऑफसाईडला. 1 बाउन्स. चौकार. चर्चा करतायत 22 धावा. गाणी जाईल का शेवटच्या मॅच आजच्या दिवसातील खेळण्यासाठी? हरिहरेशच्या विरोधात का सोमजाई श्रीवर्धन ब संघ जाईल आजच्या दिवसातील अंतिम मॅच साठी? रुपेश चांदविळकर पुढचा बॉल राईट राऊंड द विकेट. मनोज साठी स्टेट राऊंड द ग्राउंड. आर पार सीमा रेषा पार. षटकार. पहिला विकेट इथे मिळते मनोजच्या स्वरूपात. षटक संपलं. शेवटचं षटक परेश केतकर. नितीन स्ट्राईकला. फटका हवेत खेळण्याची चूक केली. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? तुषार पोहोचू शकले नाहीत. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहज होतात इथे. आता 2-2 धावा. ही धावसंख्या जर 40 वर नेली तर सोमजाई श्रीवर्धनला थोडंसं अवघड होईल. बॅड लाईट मध्ये संध्याकाळच्या सत्रात बॉल ट्रॅव्हल होत नाही, चांगलं माहिती आहे परेशला. मग चेसिंग थोडीशी हार्ड होते. यानंतर एक मॅच अजूनही आहे, त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना, पंचांना थोडंसं फास्ट खेळवा. परेश राईट राऊंड द विकेट. नितीन साठी चेंडू खाली राहिला होता. परत इथे 2 धावा येतील का? स्वानंद आहेत धावबाद. वा, चांगली
फेकी चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटर बाद. हे बॅटर गाणीसाठी योगेश. भाऊया किती धाबा येतील गोशांकित क्षेत्रात. पंचांनी डिक्लेअर दिले. पंचांनी एकच धाव दिले डिक्लेअर. पहा पंच दोन्ही इशारा करतायत. थ्री टू गो. टू गो. 5 बॉलचं षटक आहे. फटकावेत खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली जबरदस्त गोलंदाजी परेची. चारच धाबा दिल्या 4 बॉल मध्ये. एक विकेट आलाय. 31 धाबा. अक्षय शेवटचा बॉल बेधडक आलाय. स्ट्रोक कडक षटकार.
त्याला लाईनमॅनच्या मदतीने पण दोन धावा. सुचित षटकार आला असता कुठल्याही मैदानात, पण इथे दोनच धावा येते सुचित कदमला. लाईनमॅन कृपया विनंती असेल. नवशक्ती क्रिकेट संघ बापण महत्वाची मॅच आहे. लाईनमॅनचं काम पहा. एका जागेवर सगळे थांबू नका आणि हात करू नका. प्रत्येक ठिकाणी जा. हा फटका चांगला आहे कव्हर मधून. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. सोपा झेल सोडला इथे सुचितचा. दोन धावाही मिळतील. अमर झेल सोडलाय. रिप्ले मध्ये आपल्याला दिसते सोपा झेल होते. पहिलीच बैठक मारली होती. सुचित कदमला जीवदान. उजव्या बाहेर व्हाईट बॉल. आपण व्हाईट गाईडलाईनच्या बाहेर बॉल पडलाय. तू सांग ना पण तुझं. लाईनमॅन पहा, एका जागेवर थांबू नका बापण. नवशक्ती लाईनमॅन सर्वांनी लाईनीत जायचं आहे. कुठला सुचितचा आता चौकारी आला त्याच दिशेला. सूर्यकांत फुलटॉस फटका बसलाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. यावेळेस जेल टिपलाय. सुचित कदमला आता जीवदान मिळणार नाही. यावर लागेल माघारी. पहिला फलंदाज बाद. OUT आउट. जी मॅन ऑफ द मॅच. चांगली फटकेबाजी केली होती इथे. आता गरज आहे सोमजाई संघाला. पहिला गडी बाद झाल्यानंतर पहिलं षटक संपलंय. 10 धावा आल्यात. आता 10 बॉल 28, कारण 5 बॉलचं षटक आहे. आता 10 बॉल 28. फुल टॉस बॉल. सुचित कदम हिट करू शकली नाही. पाहतोय रिप्लाय आपण. फुल टॉस होता. या बॉलवर कुठेही खेळता आले असता. षटकार कव्हर सरळ ऑन साइडला. पुढचा बॉल. हा परीचा सुद्धा फटका बसला. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही. एकच धाव मिळेल, कारण अतुल जेव्हा मैदानात येतात तेव्हा दुसरे बॅटर मग धावायला 2 धावा. थोडीशी मनात त्यांच्या शंका येते अतुल बद्दल. पोचतील का नाही. इथे मात्र डेंजर इनला परीसला जायचं होतं पण गेले नाही. चांगला निर्णय. थांबवलं अतुलने. नेल्सन आकडा स्क्रीनवर. 1-1-1-1-1. 11 वर 1 गडी बाद. 1.1 षटकात. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे. अलंग कार्पेट स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. परेशचा धावाची संधी इथे. हो हातात बॉल आला असता योगेशच्या, तर परेशला माघारी यावं लागलं असतं. 3 धावा अतुलने धावल्या. टाळ्या अतुलसाठी पण व्हायला पाहिजे. 8 बॉल 24 धावा.
8 बॉल 24 परेश स्ट्राईकला. या बॉलला 3 आल्या महत्वाच्या अतुलच्या बॅट मधून. 8 बॉल 24. एखादा मोठा फटका श्रीवर्धन वासियांसाठी, सोमजाई ब संघासाठी परेशच्या बॅट मधून येईल का, हे असे कारनामे बऱ्याच वेळेस केलेत त्यांनी. स्लो फॉर 1. वा जबरदस्त गोलंदाजी. इथं चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी पण चांगली आहे. जिकडे अतुल आहे तिकडे फेकला बॉल. स्ट्राईक एंडला एक सिंगल येते. करंट व्ह्यूअरची आता मात्र संख्या वाढते. 126 ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आमच्या सोबत मॅच पाहत आहेत. कमालीची गोलंदाजी मनोजची. 7 बॉल 23. 2 बॉल हाताळायचे आहेत. स्लोवर 1. जाळ्यात फासले अतुल मार्कंडेला. रिप्ले पहा. वा भाई वा. मनोज स्लोवर 1 समजू शकले नाही अतुल. बॅट जोरात फिरकावली. 6 बॉल 23 या षटकातील शेवटचा बॉल. मोठाच फटका यावा लागेल श्रीवर्धन साठी. षटकार जर आला तर 17 राहतील 5 बॉल साठी. शेवटचा बॉल आहे षटकातील. पंचांचा काय निर्णय आलाय. डॉट बॉल. वा मनोज. रिप्ले मध्ये पाहूया आपण. हो डॉट बॉल आहे. स्टंपच्या वरून बॉल आहे. ऑन साइडला वेल लेफ्ट केला होता अतुलने. निर्णायक क्षणात अतुल मात्र आपला खेळ दाखवत नाहीयेत. षटक संपले. 5 बॉलचे षटक आहे. 5 बॉल 23. परेश या निर्णयावरून नाखुश आहेत मला वाटतं. पंचांकडे पाहतायत पण पंच आपल्या निर्णयावर ठाम. सतीश पाटील, RC पॅनल, रुपेश चांदिवळकर सरांचे पंच आपल्या निर्णयावर ठाम. 5 बॉल 23. स्ट्राईक आता परेश केतकर यांच्याकडे. परेश 3 बॉल 3. अतुल 3 बॉल 3. पाच बॉल 23. IPL आज पुन्हा सुरुवात झाली ब्रेक नंतर. पहिला बॉल परेशच्या बॅट मधून. हो आलाय षटकार सोमदाय श्रीवर्धन साठी. मॅच अजून संपलेली नाहीये. परेश केतकर सांगतात मी अजून मैदानात उभा आहे. पराभव मला पसंत नाही. षटकार. सौरभ गोलंदाजीला स्वागत केलंय सौरभचं. 4 बॉल 17. हाफ ट्रॅकर पुल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल सुटलाय आणि चौकार आलाय. खराब क्षेत्र. तीन 13. स्ट्राईक परेशकडे राहिली पाहिजे असं म्हणतात सोमजायचे खेळाडू. इथे धावायचे असतील तर 2च धावा. एक जर आली तर स्ट्राईकला अतुल. फटका फसला हवेत आहे का षटकार येतोय. हो झेल टिपलाय. आता न्यू बॅटर स्ट्राईकला जायला आणि 2 बॉल 13 ची गरज. नियम 2 षटकार आले तरी समजाई पराभूत होईल. पण एखादा नो वाईड आणि त्याच्यावर षटकार
परेशचा हा स्ट्रोक जर क्लिअर झाला असता तर 2 बॉल 7ची गरज असती. प्रयत्न केले परेशने चांगले. अतुल अपयशी ठरले. नॉन स्ट्राईकला आहे. 2 स्लोवर 1 डॉट केले. पहिल्या बॉलला 3 आले होते. आता डावखरी फलंदाजी करतायत. मागच्या मॅचला सरळ बॅटनी खेळले रुपेश चांदवीरकर. डावकुरे खेळून गोलंदाजाला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न. एखादा वाईड येईल का? पण आता आहे ना, आता एखादा वाईड यावा आणि एक सिंगल यावी आणि स्ट्राईकला अतुल यावे. 2 बॉल 11 आणि मग अतुलवर भरोसा दाखवतील श्रीवर्धन वासी, कारण दोन्ही बिग हिट खेळू शकतात. पण इथे 2 बॉलला 2 षटकार जरी आले रुपेशच्या बॅटमधून तरी पराभूत व्हावं लागेल सोमजाई श्रीवर्धनला. 2 चेंडू 13. सौरभ, हा फटका चांगला आहे पण किती धावा येतील? चौकार 4. चला ब्रेक. क्षेत्ररक्षक धावू नका, क्षेत्ररक्षक धावू नका. 1 बॉल 9. सौरभ, इथे सामना जिंकलाय गाणी संघाने. सोमजाई श्रीवर्धन ब संघाला पराभूत केलंय. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. हरिहरेश्वरच्या सोबत खेळतील मॅच गाणी संघ. जबरदस्त. मॅन ऑफ द मॅच ठरतील मनोज. फलंदाजी करताना 18 धावा, गोलंदाजी करताना 5 धावा दिल्या. मला वाटतं सेव्ह केले शेवटचं षटक. नवशक्ती क्रिकेट संघ बापण, कैलास सुरेश गोविंद, करण पाटील साहेब. 2025 स्मृती चषक 17, 19, 20. उद्या 18 तारीख BPL बापण प्रीमियर लीग. स्क्रीनवर आपण पाहतोय सर्व को स्पॉन्सर्ड ज्यांनी आम्हाला मदत केली या स्पर्धेसाठी, ज्यांचे विशेष आभार. सर्व स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स गारमेंट. मॅन ऑफ द मॅच साठी मनोज यांनी यायचं आहे. मी बंटी जाबऱ्याला विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. कॉंग्रॅच्युलेशन बंटी. मनोज, चांगला खेळ केलात. अटीतटीच्या सामन्यात तुम्ही विजयी झालात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा गाणी संघाला. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उद्या 11 वाजता येणार आहात. दोन्ही संघाने उद्या 11 वाजता यायचं आहे. केतन शेठ 11 वाजता परफेक्ट. आणि 2 शब्द बोलायचं आहे. कसं वाटलं तुम्हाला आयोजन बद्दल आमच्या? चांगलं आयोजन आहे. लाईव्हमध्ये खेळण्यात खूप मजा येते आणि चांगला मैदान आहे. थोडंसं डिक्लेअरमध्ये 1-2 ठिकाणी आहेत तरी एक प्रकारे चांगलाच मैदान आहे आणि खेळण्यात इथे खूप मजा येतो. जास्त रन होतात आणि बॅट्समन आणि बॉलर दोघांनाही संधी असते. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर्व क्रिकेट रसिकांचे. युट्यूबवर आम्हाला जे जुळले होते प्रेक्षक, नवशक्ती क्रिकेट संघ बापणच्या वतीने आपले खूप खूप आभार. आजचा दिवस, पहिला दिवस अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. उद्या कुठेही जाऊ नका, युट्यूबवर आपण नक्की जुडा आमच्यासोबत. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह. उद्या BPL आपल्याला पाहायला मिळेल.
बापवन प्रीमियर लीग पर्व 14 आम्ही घेऊन येऊ उद्या. 11 संघांमध्ये भिडत आपल्याला पाहायला मिळेल. अय्यांश 11, आदिती फायटर्स असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. तात्या 11, शर्वरी भौतिक फायटर्स आपल्याला संघ पाहायला मिळतील. समर्थ 11, हरिहरेश्वर कॅप्टन या. निहांत वॉरियर संघ आपल्याला पाहायला मिळेल. NCC दुबई बॉयज यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आहेत. नवशक्ती क्रिकेट संघ बापवान